धक्कादायक कळवण तालुक्यात पावसाची संततधार। अभोणा आंबुर्डी रस्ता भगुर्डी परिसरात खचला। फरशी पुलावरून पाणी, वाहनांचा जीवघेणा प्रवास, जनजीवन विस्कळीत, नागरिक शेतकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात। जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण? संबंधित विभाग निद्रावस्थेत। कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। सोमवार दिनांक 6 जुलै रोजी सकाळी मुसळधार पावसामुळे अभोणा आंबुर्डी मार्गावरील भगुर्डी परिसरात रस्ता खचल्याची घटना घडली। तसेच येथील फरशी पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। या मार्गावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर तसेच ग्रामस्थांना अभोणा येथे विविध कामांसाठी ये-जा करावी लागते। मात्र रस्ता खचल्याने आणि पुलावरून पाणी वाहत असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। सदर रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आला आहे। मात्र पावसामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। प्रसार माध्यमे व काही सजग नागरिकांनी संबंधित विभागाचे संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले। यामुळे या धोकादायक मार्गावरून प्रवास करताना कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। संबंधित विभागाने तात्काळ पाहणी करून रस्ता दुरुस्ती, वाहतूक सुरक्षित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि नागरिकांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, कळवण। जामखेड, पिचोरा, आंबोडी या ठिकाणून गाड्या जात आहेत आणि नदी नाल्यांना इथं बसलेल्या आहे गाड्या आणि कोणाचाही जीव धोक्यात जाऊ शकतो। पण शासनाने याच्यावर लक्ष घ्यावा आणि लहान मुलं, शाळा जाणारे 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी या ठिकाणूनच जातात पायी, म्हणून शासनाने याच्यावर लक्ष घ्यावा आणि लहान मुलांवर सुद्धा लक्ष घ्यावा। ही सर्वांची आमची मागणी आहे। आणि इकडे सुद्धा कांद्याचे शेड आहेत आणि इकडे सुद्धा ट्रॅक्टर किंवा गाड्या जातात, ते सुद्धा इथे धोक्यात येऊ शकतात। आणि इकडे सुद्धा आहे, इथे गाड्या सुद्धा जाऊ शकत नाही, आमच्या काळी पण इथं धोक्यात आहे। म्हणून पण शासनाने इथं लक्ष घ्यावे ही माझी विनंती आहे, त्यांच्याकडे मागणी आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।